हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबेड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे सबसिस्टन्स. सबसिस्टन्स म्हणजे काय होते? द ॲक्शन ऑर फॅक्ट ऑफ मेंटेनिंग ऑर सपोर्टिंग वन सेल्फ स्पेशली ॲट अ मिनिमल लेवल. म्हणजे स्वतःला टिकून ठेवण्यासाठी किंवा आधार देण्याची जी कृती असते त्याला काय म्हणतात? सबसिस्टन्स किंवा उदरनिर्वाह सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, सबसिस्टन्स म्हणजे काय होते? एकतर निर्वाह होते, उदरनिर्वाह, चालू स्थिती, एक आपण म्हणू शकतो उपजीविकेचे साधन. ओके, उपजीविकेचे साधन सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा स्वतःला टिकून ठेवण्याची, स्वतःला टिकवून ठेवण्याची किंवा आधार देण्याची कृती. ओके, सो सबसिस्टन्सचे सिनोनिम्स बघूया काय आहेत. मेंटेनन्स, कीप, अपकीप. आणि अँटोनिम्स काय आहेत? इन एक्झिस्टन्स, नॉन बिईंग आणि नॉन एक्झिस्टन्स. तर याचा यूज कसा केलेला आहे सबसिस्टन्सचा, त्याच्यावरून तुम्हाला मी सांगते या सेंटेन्सवरनं की काय त्याचा आणखी अर्थ होऊ शकतो, तुम्हाला पूर्ण चांगल्या प्रकारे आणखी समजून जाईल. तर द मिनिमम इन्कम नीडेड फॉर सबसिस्टन्स म्हणजेच काय आहे? उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्याला जगण्यासाठी जे पण आपले मेंटेनन्स आहे ते करण्यासाठी काय आहे? मिनिमम इन्कम हे नीडेड आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, द मिनिमम इन्कम नीडेड फॉर सबसिस्टन्स म्हणजेच जगण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी, निर्वाह करण्यासाठी आपल्याला मिनिमम इन्कम तरी नीडेड आहे, मिनिमम इन्कमची आवश्यकता आहे असं म्हणू. ओके, नेक्स्ट वर्ड आहे रेमिटन्स. रेमिटन्सचं काय मिनिंग आहे? अ सम ऑफ मनी सेंट इन पेमेंट ऑर ॲज अ गिफ्ट. तर एक सम ऑफ मनी जी आहे ती एकतर ॲज अ पेमेंट म्हणून सेंड करणे किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून पाठवणे, त्याला काय म्हणतात? रेमिटन्स. तर रेमिटन्स म्हणजे होते पैसे पाठवणे, ते तर एक पेमेंट थ्रूही पाठवू शकतो किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून पण पाठवणे, तर त्याला रेमिटन्सच म्हणतात दोन्ही परिस्थितीत. पैसे पाठवण्याची क्रिया. सिनोनिम्स काय आहे? एकतर पेमेंट, सेटलमेंट, मनी. आणि अँटोनिम्स आहेत नॉन पेमेंट, इव्हॅजन आणि डिफॉल्टिंग. तर हे आहेत रेमिटन्सचे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. रेमिटन्स म्हणजे होते पैसे पाठवणे, एकतर पेमेंट पाठवणे किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून पाठवणे. नेक्स्ट आहे लुक्रेटिव्ह. लुक्रेटिव्हचं मिनिंग आहे प्रोड्युसिंग अ ग्रेट डील ऑफ प्रॉफिट. म्हणजेच काय होते? एकतर लाभदायक होते, किफायतशीर होते किंवा फायदेशीर सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. लुक्रेटिव्ह म्हणजे काय होते? किफायतशीर, फायदेशीर किंवा लाभदायक. म्हणजेच अशी डील ज्याने काय प्रॉफिट होऊ शकते. प्रॉफिट म्हणजे काय होऊ शकते? लाभ होऊ शकते. तर त्याला काय म्हणतात? लुक्रेटिव्ह. प्रोड्युसिंग अ ग्रेट डील ऑफ प्रॉफिट. सिनोनिम आहे प्रॉफिटेबल, प्रॉफिट मेकिंग आणि गेनफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनप्रॉफिटेबल. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोहोर्ट. कोहोर्टचं काय मिनिंग आहे? अ ग्रुप ऑफ पीपल विथ अ कॉमन स्टॅटिस्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच एक ग्रुप ऑफ पीपल, एक समूह आहे, त्यांचा काय आहे? कॉमन स्टॅटिस्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे एकतर सहकारी असू शकते किंवा समूह म्हणू शकतो आपण, साथीदार म्हणू शकतो. तर कोहोर्ट म्हणजे काय होते? समूह.
ग्रुप ऑफ पीपल, साथीदार, सहकारी. कॉमन स्टॅटिस्टिकल कॅरेक्टरिस्टिक असू शकते, म्हणजे एकतर सेम असू शकते, एज सेम असू शकते, किंवा प्रोफेशनल सेम असू शकते. त्याला आपण काय म्हणू, कोहोर्ट. ओके, एक समूह, एक ग्रुप ऑफ पीपल आहे ज्यांचं स्टॅटिस्टिकल कॅरेक्टरिस्टिक, त्यांचा एकतर एज सेम आहे, त्यांचं एकतर प्रोफेशनल सेम आहे, एकतर ते एकाच जागी काम करत आहे, त्यांना आपण म्हणू कोहोर्ट. सिनोनिम आहे ग्रुप, ग्रुपिंग, कॅटेगरी, आणि अँटोनिम आहे इंडिव्हिज्युअल आणि वन. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे आपलं सोलेम रिलिजियस ऍक्ट्स. तर जे सोलेम रिलिजियस ऍक्ट्स असतात त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये, राईट्स. तर राईट्स म्हणजे काय होते, एकतर विधी होत असते किंवा संस्कार सुद्धा असू शकतात. सोलेम रिलिजियस ऍक्ट्स म्हणजे काय होते, राईट्स. एकतर कशाची पण जी विधी करत असतो आपण, राईट्स करत असतो. समजा आता आपले कोणी जर वारलं आहे तर त्यांचं काय करतात, त्यांची अंत्यविधी करतात. ओके, तो ती सुद्धा काय असते, राईट्स असते, संस्कार सुद्धा म्हणतात. ओके, नेक्स्ट आहे an error or misprint in printing or writing. त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये, रॅटम, म्हणजेच त्रुटी. ओके, टायपिंग मध्ये एकतर त्रुटी येणे, टायपिंग मध्ये काय होणे, मिसप्रिंट होणे किंवा चुकीचे लेखन होणे, त्याला काय म्हणू आपण, इरॅटम. तर इरॅटम म्हणजे काय होते, एकतर त्रुटी होते किंवा टायपोग्राफिकल त्रुटी, म्हणजे टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे, असं कधी कधी म्हणतो आपण की टायपिंग मिस्टेक झालेली आहे. नेक्स्ट, चुकीचे लेखन. ओके, सो अन एरर और मिसप्रिंट इन प्रिंटिंग और रायटिंग. प्रिंटिंग किंवा रायटिंग मध्ये काही पण त्रुटी आलेली आहे, काही पण मिसप्रिंट झालेला आहे, काही पण लिहिण्यात चुकी झालेली आहे, त्याला आपण म्हणू इरॅटम. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया आपण आता. फर्स्ट वर्ड काय आहे, फर्स्ट वर्ड आहे आपला सोव्हर्निटी. ओके, सोव्हर्निटी. त्याची स्पेलिंग काय आहे, ऑप्शन डी ही करेक्टली स्पेल्ड आहे, SOVEREIGNTY, सोव्हर्निटी. तर सोव्हर्निटी म्हणजे काय होते, राजकीय दृष्ट्या स्वतंत्र. ओके, राजकीय दृष्ट्या स्वतंत्र किंवा स्वयंशासित देश. ओके, राजकीय दृष्ट्या स्वतंत्र किंवा स्वयंशासित जो देश असतो त्याला काय म्हणण्यात जाते, सॉव्हर्निटी. नेक्स्ट आहे वर्ड प्लॅगरिस्ट. सो ऑप्शन डी करेक्टली स्पेल्ड आहे. प्लॅगरिस्ट स्पेलिंग काय, PLAGIARIST. तर प्लॅगरिस्ट म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं आधीच्या सेशन्स मध्ये की जे साहित्य असतात, कोणाचं एखादे लेखक आहे त्यांनी एखादं साहित्य लिहिलं आहे तर त्याचे साहित्याची जी चोरी करतात त्याला काय म्हणतात, प्लॅगरिस्ट. म्हणजेच साहित्यिक चोर जो असतो त्याला प्लॅगरिस्ट असं म्हणतात. किंवा दुसऱ्याची जी रचना आहे ती दुसऱ्याची रचना चोरून त्याला स्वतःचं नाव देऊन त्याला लोकांसमोर प्रसिद्ध करणे, त्याला काय म्हणतात, प्लॅगरिस्ट. ओके, सो प्लॅगरिस्ट म्हणजे काय होते, साहित्यिक चोर किंवा दुसऱ्याची रचना चोरणारा. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ब्रिंग होम द बेकन. ब्रिंग होम द बेकनचा काय अर्थ आहे, अ पर्सन हू ब्रिंग्स होम द बेकन अर्न्स द मनी दॅट अ फॅमिली लिव्ह ऑन. म्हणजेच जगण्यासाठी आवश्यक असलेले जे पैसे आहे ते कमवणे किंवा मिळवणे, आपल्या फॅमिली करता किंवा आपल्या करता जे जगण्यासाठी जी मनी आहे ती अर्न करणे,
ती मिळवणे किंवा कमवणे, त्याला काय म्हणू आपण, ब्रिंग होम द बेकन. ओके, ब्रिंग होम द बेकन म्हणजे काय होते तर जगण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळवणे. ओके, ब्रिंग होम द बेकन म्हणजे होते जगण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळवणे, म्हणजेच काय करणे, अर्न द मनी दॅट अ फॅमिली लिव्ह ऑन, ज्यावर आपली फॅमिली जगू शकते. नेक्स्ट आहे ब्रिंग समवन टू हिल. ब्रिंग समवन टू हिलचं काय मिनिंग आहे, इफ यू ब्रिंग समवन टू हिल यू मेक देम ओबे यू. कॉल समवन टू हिल हे सुद्धा यूज होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला इडम्स अँड फ्रेजेस जर आलं एखादं, तर त्याच्यामध्ये ब्रिंग समवन टू हिल न येऊन कॉल समवन टू हिल जरी आलं तर या दोघांचं पण मिनिंग सेम आहे. ब्रिंग समवन टू हिल आणि कॉल समवन टू हिल या दोघांचंही मिनिंग काय आहे, सेम आहे. तर काय होते ब्रिंग समवन टू हिल म्हणजे आज्ञा पाळण्यास भाग पाडणे. ओके, सो ब्रिंग समवन टू हिल म्हणजे काय होते, आज्ञा पाळण्यास भाग पाडणे. ओके, तर आज आपण काय बघितलेले आहे, फर्स्ट आपण बघितलेलं होतं वर्ड्स. त्यामध्ये फर्स्ट होता सबसिस्टन्स. सबसिस्टन्स म्हणजे काय होते तर उपजीविकेचे साधन होते, निर्वाह, उदरनिर्वाह असं म्हणू आपण त्याला. मेंटेनन्स करता जे आपल्याला लागत असते, स्पेशली मिनिमम इन्कम जी आहे ती त्याची नीड असते आपल्याला कशा करता, सबसिस्टन्स करता म्हणजे निर्वाह करता, जगण्याकरता. रेमिटन्स म्हणजे काय होते, पैसे पाठवणे, एकतर पैसे पाठवणे ॲज अ पेमेंट म्हणून किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा. लुक्रेटिव्ह म्हणजे होते किफायतशीर, लाभदायक, फायदेशीर, प्रॉफिटेबल, ज्याने की प्रॉफिट होऊ शकते, असं त्याला काय म्हणतात, लुक्रेटिव्ह. कोहोर्ट म्हणजे होते समूह, साथीदार, सहकारी. नेक्स्ट आपण बघितलेला आहे राईट्स. राईट्स म्हणजे काय होते, एकतर विधी होते किंवा संस्कार. नेक्स्ट इरॅटम म्हणजे होते एकतर त्रुटी, म्हणजे एकतर मिसप्रिंट होणे किंवा लिहिण्यामध्ये किंवा प्रिंटिंग मध्ये मिस्टेक होणे, त्याला इरॅटम असं म्हणतात. सॉव्हर्निटी म्हणजे होते राजकीय दृष्ट्या स्वतंत्र किंवा स्वयंशासित देश जो असतो त्याला सॉव्हर्निटी असं म्हणतात. प्लॅगरिस्ट म्हणजे तुम्हाला मी आधीच्या सेशन मध्ये पण सांगितलेलं आहे, दुसऱ्याचं साहित्य जे आहे, दुसऱ्याचे साहित्य किंवा रचना जो चोरतो त्याला काय म्हणतात, प्लॅगरिस्ट. ब्रिंग होम द बेकन म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेला पैसा मिळवणे. आणि ब्रिंग समवन टू हिल म्हणजे होते आज्ञा पाळण्यास भाग पाडणे. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स. यांचे तुम्ही आणखी एकदा वाचून घ्या, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, आणि असंच अभ्यास करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू.